Hello dear students, here is the another part of our Newton's ring. Newton's ring with bright center due to the reflected light. याची थिअरी आपल्याला आता बघायची आहे की न्यूटन्स रिंग विथ ब्राईट सेंटर. आपण आतापर्यंत जो न्यूटन्स रिंग बघितला त्याच्यामध्ये सेंटर त्याचा डार्क होता. आता ब्राईट सेंटरवाला जर असेल तर त्याचं काय असेल ते आपण बघू. ओके, सो लेन्स क्राऊड ग्लास लेन्स आहे, खाली ग्लास आहे, फिलिंग ग्लास आहे. ओके, आणि त्याच्यामध्ये जी आहे ते ऑइल पुट केलेलं आहे, नॉट अ एअर फिल्म. एअर फिल्म तिथे प्रोड्यूस नाही आहे, तिथे जो आहे तो आपण ऑइल यूज केलेला आहे. सो आपलं रिफ्लेक्शन जे होणार आहे ते सगळं ऑइलमधून होणार आहे. ओके, सो इफ अ प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स अँड अ ग्लास प्लेट आर डिफरंट मटेरियल्स ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स आणि if a plano convex lens and a glass plate are different materials of refractive index mu1 and mu2. we know that refractive index हा mu नी दाखवतात आणि आता इथे दोन आहेत, दॅट्स वाय आपण mu1 आणि mu2 दाखवलेले आहेत. अँड अ लिक्विड ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स द लिक्विड ऑफ रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स म्यू लाईंग बिटवीन mu1 अँड mu2. लिक्विडचा जो रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे तो mu1 आणि mu2च्या मध्ये असला पाहिजे. इज इंट्रोड्यूस्ड बिटवीन देम, जे ऑइल आपण दोन सर्फेसेसच्या मध्ये इंट्रोड्यूस केलं आहे ते. देन बोथ द रिफ्लेक्शन्स फ्रॉम द फिल्म वुड बी सिमिलर. आता याच्यामध्ये दोन्ही रिफ्लेक्शन्स कसे असतात, सिमिलर असतात. सो द सेंटर ऑफ न्यूटन्स रिंग विल बी ब्राईट. आता याच्यामध्ये न्यूटन्स रिंगचा सेंटर जो आहे तो ब्राईट असेल. दिस वॉज शोन बाय द सायंटिस्ट यंग्स नावाचा सायंटिस्ट होता. यंग्स डबल स्लिट एक्सपेरिमेंट वगैरे सुद्धा आहेत आपल्याला, ते बघणार आहोत आपण नंतर. यंग्स नावाच्या सायंटिस्टने हे शोधून काढलं होतं. ओके, युझिंग द ऑइल बिटवीन द क्राउन अँड द फ्लिंट ग्लास, म्यू फ्लिंट इज ग्रेटर दॅन म्यू ऑइल इज ग्रेटर दॅन म्यू क्राउन. इफ म्यू1 इज ग्रेटर दॅन म्यू and mu is greater than mu2, then the reflection from the top and the bottom surface of the liquid film takes place under the similar condition. अशी जर कंडिशन असेल तर याच्यामध्ये काय होतं की टॉप लेवलमधून आणि खालचा जो आपला बॉटम लेवल आहे त्याच्यामधून जे दोन्ही रेज वरती चाललेले आहेत, आपले रिफ्लेक्ट होऊन राहिलेले आहेत, तर ते सिमिलरच असतील. In both the cases, reflection takes place from the surface of optically rarer medium. Path difference is equal to 2 pi. Since the center at t is equal to 0, path difference आपल्याजवळ दिलेला आहे. त्याच्यानंतर आणि t is equal to 0च असणार आहे. ऑफकोर्स आपण आधी बघितलं होतं पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट आहे, सो त्याच्यामध्ये तर काही असणार नाही आहे. द कंडिशन ऑफ पाथ डिफरन्स इज इक्वल टू n लॅम्बडा इज इक्वल टू 0 सॅटिस्फाईड. सो सेंटर t is equal to 0. The condition of path difference satisfied, so the central spot appears bright. आणि ही कंडिशन तिथे सॅटिस्फाय होते आहे, दॅट्स वाय त्याच्या सेंटरचा जो पॉइंट आहे तो आपल्याला ब्राईट मिळतो आहे. ओके, द कंडिशन ऑफ पाथ डिफरन्स इज इक्वल टू n लॅम्बडा and the satisfied, so the central spot appears bright. If mu1 is less than mu2, then central spot will be also bright. जरी अशी कंडिशन असली की mu1 लहान आहे म्यूपेक्षा आणि म्यू लहान आहे म्यू2पेक्षा, तरीही जो सेंटरचा जो पॉईंट आहे तो आपल्याला ब्राईटच मिळणार आहे. हेन्स ऑल्सो रिफ्लेक्शन्स फ्रॉम द टॉप अँड बॉटम सर्फेसेस ऑफ द लिक्विड फिल्म टेक्स प्लेस अंडर द सिमिलर कंडिशन्स. इन बोथ द केसेस reflection takes place from the surface of optically denser medium. So additional phase change of pi radian should be declared of both the reflections. Hence effective phase difference between the interfering rays and the points and contact satisfied the condition for brightness. ओके, याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की ब्राईट पॉईंट जर आपल्याला पाहिजे असेल, आपण हे बघितलं आहे आधीच्या व्हिडिओजमध्ये की पाथ डिफरन्सवर हे डिपेंड असतं की ब्राईट पॉईंट कधी मिळणार आपल्याला, किंवा ब्राईट रिंग कधी मिळणार आणि डार्क रिंग कधी मिळणार. सो ब्राईटची जर कंडिशन आपल्याकडनं सॅटिस्फाय होत असेल, सो ओनली वी विल गेट द ब्राईट पॉईंट. द इफेक्टिव्ह फेज डिफरन्स बिटवीन द इंटरफिअरिंग रेज ॲट द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट सॅटिस्फाईड द कंडिशन ऑफ ब्राईटनेस. सो द सेंट्रल स्पॉट ॲपियर्स ब्राईट. आणि म्हणूनच त्याचा सेंट्रल स्पॉट जो आहे तो ब्राईट मिळतो आपल्याला. न्यूटन्स रिंग बाय द ट्रान्समिटेड लाईट.
आता ट्रान्समिटेड लाईटमुळे जे आपल्याला न्यूटन्स रिंग मिळतात आहेत त्या कशा मिळतील ते आपल्याला बघायचं आहे. न्यूटन्स रिंग ऑब्झर्व बाय द ट्रान्समिटेड लाईट आर एक्झॅक्टली अपोजिट टू दोज ऑब्झर्व बाय द रिफ्लेक्टेड लाईट्स. आता ट्रान्समिटेड लाईटमुळे ज्या मिळणाऱ्या ज्या न्यूटन्स रिंग्ज आहेत त्या वेगळ्या असतील रिफ्लेक्टेड लाईटमुळे मिळणाऱ्यांपेक्षा. कशा? इन द ट्रान्समिटेड लाईट द सेंट्रल स्पॉट इज ब्राईट. आणि ट्रान्समिटेड जर आपण रे घेतला असेल तर सेंट्रल स्पॉट ब्राईट मिळेल. बाय ट्रान्समिटेड लाईट द डायमीटर ऑफ द डार्क रिंग इज इक्वल टू dn इज इक्वल टू √2 2n + 1 लॅम्बडा r. ओके, द डायमीटर ऑफ द ब्राईट रिंग dn इज इक्वल टू 2 √n लॅम्बडा r. डार्क रिंग कधी मिळेल आणि ब्राईट रिंग कधी मिळेल हे आपण आता इथे याच्या 2 कंडिशन्स ज्या आहेत त्या बघितलेल्या आहेत. आता न्यूटन्स रिंग बाय द व्हाईट लाईट. आतापर्यंत आपण कोणता म्हटला होता? मोनोक्रोमॅटिक लाईटचा स्टडी केला होता. मोनोक्रोमॅटिक लाईट हॅव्हिंग ओनली वन वेवलेंथ. बट वी नो दॅट की व्हाईट कलरचा जो लाईट जो सनकडून आपल्याकडे येतो इट इज द मिक्सचर ऑफ ऑल द कलर्स अँड ऑल द लाईट्स. सो डायमीटर ऑफ न्यूटन्स रिंग डेव्हलप्ड depend on the wavelength of the light used. White light consists of 7 colors, continuous continuous range of colors. Okay, we know that की सगळ्या कलर्स पासून ते बनलेलं असतं. each color possesses particular wavelength. प्रत्येकाची एक वेगळी वेवलेंथ असेल. सो each color produces its own system of ring. प्रत्येकाचा जो आपला रिंगचा प्रोड्यूस करण्याचा जो काय सिस्टीम असेल तो वेगवेगळा असेल. ओनली फर्स्ट फ्यू रिंग्स विल बी क्लिअर अँड हायली कलर्ड अँड आफ्टर फ्यू रिंग्स इट कॅनॉट बी सीन. का बरं? कारण त्या सगळ्या फेंट होत जातील. काही ज्या स्टार्टिंगच्या आहेत त्यात फक्त आपल्याला डार्क मिळतील, अदरवाईज त्याच्यानंतरच्या मिळणार नाहीत. मिळतील असतील बट ते आपल्याला दिसणार नाहीत. ॲट द पॉईंट नियर द पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट इफ फॉर अ पर्टिक्युलर वेवलेंथ से व्हायलेट कलर the condition of brightness will be satisfied, then it gives the maximum intensity. मग तो तिथे मॅक्झिमम इंटेन्सिटी दाखवेल आपल्याला फॉर द कलर. ॲट द सेम पॉईंट फॉर द अदर कलर द कंडिशन ऑफ डार्कनेस मे बी सॅटिस्फाईड. आता याच्यामध्ये कंडिशन ऑफ डार्कनेस सुद्धा सॅटिस्फाईड होईल. कॉन्सिक्वेंटली दॅट पॉईंट विल हॅव ॲव्हरेज इंटेन्सिटी ड्यू टू द रेड कलर अँड द सेम इज ट्रू फॉर ऑल द कलर्स. आता आपण फक्त व्हायलेटसाठी इथे बघितलेलं आहे बट द सेम कंडिशन विल बी ॲपियर फॉर द ऑल अदर कलर्स. ओके, सो अदर कलर्स साठी सुद्धा आपल्याला अशीच कंडिशन इथे मिळणार आहे. ओके, सो दिस वर द वन ऑफ द सेकंड पार्ट ऑफ द न्यूटन्स रिंग म्हणू शकतो. कारण फर्स्ट रिंगमध्ये आपल्याला त्याचा जो सेंटर होता तो डार्क मिळत होता अँड सेकंड पार्टमध्ये आपल्याला त्याचा सेंटर जो आहे तो ब्राईट मिळतो आहे. ओके, गॉट इट.